दलित समाजाच्या काय भूमिका काय आहे उमरीचं जे प्रकरण आहे त्यात अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या महिलेचं जे हत्याकांड झालंय ते दडपण्याचा प्रयत्न होतोय. तिच्या मुलाचा कसलाही कोणत्याही गुन्ह्यात रोल नसताना त्या बिचारीला वाटलं की गावाचं वातावरण दूषित झालंय म्हणून ती तिच्या बहिणीकडे मुलाला घेऊन झाली होती आणि 7:30च्या दरम्यान उमरी फाट्यावर या जातीय गावगुंडांनी त्याच्यामध्ये उमरीचा सरपंच पती हा मुख्य आरोपी आहे, यांनी त्या मुलाला घेरून मारहाण सुरू केली आणि आपल्याला लेकराला वाचवण्यासाठी ती बिचारी माऊली त्याच्या अंगावर पडून गयावया करत होती. परंतु या निर्दयी जातीय गुंडांना कसली दया आली नाही. उलट तिला एवढा जबर मार दिला की ती पडून तिच्या डोक्याला मार लागून काही दिवसात ती दगावली. तिचा हत्याकांड केलेलं आहे आणि त्या घटनेची FIR पोलीस स्टेशनला नोंद असून सुद्धा आज 8 दिवस झालं त्यात 302चं कलम वाढवलं जात नाही. हा कुणाचा दबाव आहे? दुर्दैवाने स्थानिकचा लोकप्रतिनिधी आमदार आणि इथले खासदार इथून अमित शहाला भेटायला जातात, आमदार तातडीने मुंबईला जातात, पण 20 किलोमीटर वरती एका दलित महिलेचं हत्याकांड झालंय त्या पीडित कुटुंबाला भेटत सुद्धा नाही, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण एवढं गंभीर आहे की त्याला आम्ही जी काही आज सगळी माहिती घेतली यातून शिक्षण झालेल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्लॅन होता. त्या तरुणाचा हत्याकांड घडून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं षडयंत्र होतं. थोडक्यात तो मुलगा बचावला पण आई दगावली. त्याच्यामुळे दुहेरी हत्याकांड सुद्धा होऊ शकत होतं. आणि याच्यामध्ये जे काही तपासाच्या नावाखाली 8 दिवस झालं DYSP रिटे हे जे काही तपास करतोय म्हणतात, ते तपास करत नाहीत, उलट आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतायत. त्याच्यामुळे या तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवावं आणि IPS दर्जाच्या तपास अधिकाऱ्याकडून याची चौकशी व्हावी. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी. जो कोणी त्याच्यामध्ये जो आरोपी आहे, हा जो सरपंच पती आरोपी जो आहे, तो आरोपी याच्या आधी अॅट्रॉसिटीच्या ऍक्टच्या गुन्ह्यातला आरोपी आहे. याच्या आधी सुद्धा तो बौद्ध वस्तीवरती चाल करून गेला होता. आताही 700 ते 800च्या जमावानी बौद्ध वस्तीवरती टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि या सगळ्याच परभणी जिल्ह्यातील गावागावात एक क्विक फास्ट ते चिटकवायचं क्विक फास्ट नावाचं जे काही लिक्विड आहे, त्याचे नशेचे बळी या ठिकाणी वाढलेत आणि ते किराणावर पण सहज मिळतंय आणि त्यातून गुन्हेगारी वाढल्यामुळे गावातलं वातावरण अनेक प्रकारे दूषित झालेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोललो. त्या गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. जिल्हाधिकारी आणि SP तात्काळ दोघांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेतली पाहिजे. अवैध धंदे बंद केले पाहिजेत. मी त्या पोलिसांचं अभिनंदन करतो. कोणतं पोलीस स्टेशन आहे? दैठाणा पोलीस स्टेशनच्या एक मॅडम आहे, त्यांचं नाव सोनेत मॅडम आहेत. त्यांच्यावरती या सरपंचांनी दबाव आणला होता की जे काही तलवार हातात घेतलेले 4 मुलं दिसत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त शिकणारे 12 मुलं त्याच्यात ऍड करा. परंतु त्या मॅडमनी निष्पक्ष चौकशी करून व्हिडिओ बघून या सगळ्या 12 विद्यार्थी मुलांना बाजूला केलं की हे व्हिडिओ मध्ये दिसत नाही, नाहीतर या सगळ्यांचं आयुष्य आज बर्बाद झालं असतं. त्याच्यामुळे DYSP रिटे हे तपास करू शकत नाहीत. 302चा कलम लागलेलं नाही. आरोपी हा राजकीय वरद हस्त वापरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आम्हाला दिसतोय आणि म्हणून याच्यात तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलोय आणि या आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी आम्ही येणाऱ्या काळात राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं, आरोपीला मोका लावावा, SIT त्या ठिकाणी लागू करावी आणि SP स्वतः IPS दर्जाचे असल्यामुळे या प्रकरणाची सखोल आधुनिकपणे तपास करावा. लक्षात घ्या, 8 दिवस झालं DYSP रिटेनना त्या घटनास्थळी किती लोकेशन ऍक्टिव्ह होते हेच जर समजत नसेल तर त्यांची मानसिकता तपास करायची नाहीये, तर ही घटना दडपण्याची आहे. आमची रमाईची लेक
निरागस एक मजूर महिला त्यात मारली गेली, जिच्या बळावरती आई आई लेकरांचं शिक्षण हे सगळी जबाबदारी त्या बिचारीच्या जीवावर होती. म्हणून तिचं हत्याकांड हे क्रूरपणे झालेलं आहे. याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी समाज कल्याण आयुक्तांना बोललोय, त्यांना सुद्धा तातडीने मदतीसाठीची मी मागणी केली आणि याच्यामध्ये तात्काळ ज्या पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि 25 लाखाची मदत झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी घेऊन येणाऱ्या काळात जर आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर परभणी सहित महाराष्ट्रभर या छाया मस्कीताईसाठी जन आंदोलन उभा केल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.